हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे झेन गाडी आली आहे। तिचं आपल्याला व्हील एलिमेंट सेटिंग करायचे आहे, ते आपण कम्प्युटरवर करणार आहे। त्याचं प्रोसेस काय असणार आहे ते तुम्हाला दाखवतो, चला। झेन गाडीचं आपण व्हील एलिमेंट करणार आहे, ते कसं बघा। हे बघू शकता, असं रॉड लावला आहे आपण दोन्ही साईडला, चारही साईडला लावायचं आपल्याला। त्याचं आपल्याला लावून घ्यायचं असतं। हे असं पुढच्या टायरला आपण लावून घेतोय। हे बघू शकता, या साईडला पण लावलं आहे आपण, या साईडला बी लावलं आहे। हे बघा, हे असं सेटिंग करायचं असतं सगळं। लॅपटॉपवर खेळ असतं सगळं, बघू शकता तुम्ही। गाडीचं डिटेलिंग होतं आहे, बघू शकता तुम्ही। आता सेटिंग करताना थोडं मागं पुढं जावं लागतं। लॅपटॉपला दाखवतं तसं आपल्याला सेटिंग करावं लागते। लेवलला घ्या म्हणतं, हे बघा लॅपटॉप समोर दाखवतं, असं ब्लर दिसेल तुम्हाला फक्त। हे बघू शकता, असं लावायचं असतं। ब्रेकला आपण लावलं, गाडी चालू केली, आपण लॉक केला आपण बरोबर। मग आपण स्टेअरिंग टर्न मारणार आहे, लेफ्ट राईट दोन्ही, लेफ्ट राईट साईड, लेफ्ट आणि राईट साईडला आपण चेक करणार आहे बरोबर। हे बघा, मशीनवर दाखवतं आपल्याला कुठल्या साईडला केवढं टर्न पाहिजे ते आपल्याला दाखवतं। हे बघू शकता, आपण टर्न मारला, स्ट्रेट ठेवला आपण। हे असं आपल्याला लावून हँडल सरळ करून घ्यायचं आहे, ते बघू शकता असं। आता आपण गाडी खाली जाणार आहे। हे बघू शकता, अलाइनमेंट सेटिंग चालू आहे आपली। 17चा नट आपल्याला लूज करून घ्यायचा आहे तो। हे असं आपल्याला सेटिंग चेक करायची आहे, बघू शकता। तसंच आपल्याला लॅपटॉप पण परत लक्ष ठेवायचं आपल्याला वरती, ते आपल्याला टर्न सेटिंग दाखवेल केवढी ठेवायची केवढी नाही। हे बघू शकता, राईट साईडचं आपलं सेटिंग करून झालं आहे। आता आपण लेफ्ट साईडचं करणार आहे। हे बघू शकता, 17चा नट आपण लूज केला। 14चा पाना लावून आपल्याला फिरवायचं आहे ते। जसं आपण राईट साईडचं केलं तसंच आपल्याला लेफ्ट साईडची सेटिंग करून घ्यायची आहे। लॅपटॉप आपल्याला दाखवेल किती डिग्री फिरवायचं किती नाही, तसं आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। सेटिंग झाल्यानंतर मग आपल्याला नट लॉक करून घ्यायचं आहे, फुल टाईट करून घ्यायचं नट मग आपल्याला 17चं। हे बघू शकता, आपलं डन झालं सगळं। आता प्रिंट निघाल आपल्या ह्याची। झेन गाडीचं व्हील एलिमेंट झालं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा।